नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महिला व बाल कल्याण विभाग भरती या भरतीबद्दल अनेक लोकांचे प्रश्न आहेत आणि काही शंका सुद्धा आहेत. तर त्या आपण आज जाणून घेणार आहोत. महत्त्वाची माहिती आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. कारण महिला आणि बाल कल्याण विभागातील भरतीच्या अनुषंगानं अनेक लोकांना अनेक प्रश्न आहेत आणि ते वारंवार प्रश्न विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची माहिती किंवा उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल कल्याण विभागातील भरतीच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती घेणार आहोत. जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक. खूप लोकांचं असं म्हणणं आहे, की आमच्या जिल्ह्याची परीक्षा कधी आहे किंवा त्याची जाहिरात आली की नाही किंवा काय? तर त्याबद्दलची आपण माहिती इथं घेणार आहोत. अद्याप अधिकृतपणे सर्व जिल्ह्यांचे एकत्रित वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. जिल्ह्यानुसार स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाते. जसं की अमरावती जिल्ह्यासाठी 24 फेब्रुवारीपर्यंत 5 पदं अंगणवाडी मदतनीसची होती आणि ती 24 फेब्रुवारीपर्यंत त्याची शेवटची मुदत होती. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यासाठी अंगणवाडी मदतनीसचं एक पद होतं. त्याची मुदत 9 फेब्रुवारीपर्यंत होती. तर असं प्रत्येक जिल्ह्याचं आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकानुसार जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि किती पदं रिक्त आहेत, ती पदं भरली जातात. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं एकत्रितपणे वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. जिल्ह्यानुसार स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यासाठी अधिकृत पोर्टल आहे womanchild.maharashtra.gov.in याच्यावरती तुम्ही पाहू शकता किंवा जिल्हा कार्यालयाच्या सूचना फलकावर किंवा जिल्हा परिषदांच्या नोटीस बोर्डवर पीडीएफ स्वरूपामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ती जाहिरात तुम्ही बघू शकता. जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता. कोणती पदं रिक्त आहेत. त्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी भरती आहे, वेगवेगळी पदं रिक्त आहेत. त्याप्रमाणेच ते जाहिरात काढून भरती प्रक्रिया राबवत असतात. तर त्या जिल्हा कार्यालयाच्या सूचना फलकावरती जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता, की कोणती पदं निघाली आहेत, त्याची मुदत किती आहे आणि पदांची संख्या किती आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा आहे, कोणत्या पत्त्यावरती अर्ज द्यायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. कोणत्या पदासाठी परीक्षा होऊ शकते? तर सुपरवायझर हे पद एक आहे. महिला बाल कल्याण सुपरवायझर या पदासाठी परीक्षा होऊ शकते. बाल संरक्षण अधिकारी या पदासाठी परीक्षा होऊ शकते. समुपदेशक म्हणजे काउन्सलर या पदासाठी सुद्धा परीक्षा होऊ शकते. क्लर्क आणि सहाय्यक पदे आहेत त्यासाठी परीक्षा जाहीर होऊ शकते. कोणत्या पदासाठी परीक्षा होणार नाही. म्हणजे काही पदं आहेत त्यासाठी परीक्षा अनिवार्य असते, काही पदं आहेत त्यासाठी परीक्षेची गरज नाही. तर अशी पदं आहेत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी परीक्षा होणार नाही किंवा परीक्षा घ्यायची गरज नसते. बहुतेक वेळा मेरिट लिस्टवरतीच निवड केली जाते. म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मेरिट लिस्ट लागलेली असते त्यानुसारच तुमची निवड केली जाते. काही पदं ही कंत्राटी स्वरूपात किंवा प्रकल्पावरती आधारित असतात. त्यामुळे त्यांची थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाते. म्हणजे 11 महिन्यांच्या बेसिसवरती किंवा कॉन्ट्रॅक्टवरती काही पदं भरली जातात किंवा काही प्रकल्प नव्याने सुरू झाले असतील, तर त्या प्रकल्पामध्ये काही कालावधीसाठी किंवा भविष्यात त्याला मुदतवाढ देऊन सुद्धा ती पदं पुढे चालू राहिली जातात. परंतु अशा पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे सुद्धा ती पदभरती केली जाते. त्यामुळे या पदांसाठी परीक्षा होणार नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि काही कंत्राटी पदे किंवा प्रकल्प आधारित पदे आहेत त्याच्यासाठी परीक्षा नाही. थेट मुलाखत किंवा मेरिट लिस्टनुसार. परंतु ज्या पदांसाठी परीक्षा होणार आहे, त्या पदांसाठी अभ्यासाचे विषय कोणकोणते आहेत? तर त्यासाठी सामान्य ज्ञान असणार आहे. सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्रातील योजना, महिला व बाल कल्याण योजना, चालू घडामोडी यांचा अभ्यास करायचा आहे. तार्किक क्षमता, त्याच्यामध्ये गणितीय तर्क, कोडी, आकृती यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. भाषेसाठी मराठी आणि इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह यांचा अभ्यास करायचा आहे. आणि यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायची आहेत, तर संगणक ज्ञान, एम-एस ऑफिस, इंटरनेट, ईमेल, मूलभूत संगणक संज्ञा याचा अभ्यास करणं किंवा वाचन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा हे जे कायदे आहेत, हे या डिपार्टमेंटसाठी महत्त्वाचे कायदे आहेत आणि त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही वाचन करत असताना संगणकाच्या ज्ञानाचा अभ्यास करणं आणि कायद्यांचा अभ्यास करणं, महिला बाल कल्याण या डिपार्टमेंटशी संबंधित असणारे जे बालविवाह प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि
हुंडा प्रतिबंध कायदा असे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, इतिहास, भूगोल आणि गणित, अंकगणित या सर्व विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही परीक्षा जर सीबीटीद्वारे घेतली जाईल तर आपल्याला वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक प्रश्नाला जरी निगेटिव्ह मार्किंग नसली तरी सुद्धा तो प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा मोठी आहे. त्यासाठी वेळेचं नियोजन करून पेपर सोडवले पाहिजेत. मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या सोडवल्या पाहिजेत किंवा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावरून नोट्स काढून, आपल्या स्वतःच्या नोट्स काढून त्यानुसार वेळेमध्ये पेपर सोडवून होतोय का नाही ते पाहिलं पाहिजे. उत्तर चेक केली पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ज्या प्रश्नांचं किंवा ज्या उत्तरांचे चुकीचे पर्याय असतील तर त्या अभ्यास आणखीन त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. अशा पद्धतीनं हा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, महिला आणि बालविकास या विभागामध्ये भरती मोठ्या प्रमाणावरती आहेच, परंतु ती एकत्रित भरती निघणार नाही. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी भरती आहे आणि यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष. त्याचबरोबर जातीच्या आरक्षणानुसार म्हणजे SC, ST, OBC साठी वेगवेगळी आरक्षणानुसार वेगवेगळी शिथिलता दिलेली आहे. तर आपण कोणत्या कास्टमध्ये मोडत आहोत त्याप्रमाणे आपल्या एजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.